नमस्कार. तर आज आपण पडवळची सुकी भाजी करणार आहोत. तर बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही. तर आपण जी पद्धत तुम्हाला दाखवणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल. तर आपण पडवळ जे आहे ते कापून घेतले आणि त्याच्यामधल्या बिया काढलेल्या आहेत बाजूला. त्यानंतर पडवळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि बारीक कापून घ्यायचं आहे. ते अशा पद्धतीने आपण कापून घेतले. फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे. त्यानंतर मी लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही याच्यामध्ये घालायच्यात. हळद घालायची आहे आणि जे पडवळ आपण कापून घेतलं होतं ते यामध्ये घालायचे. आणि ही जी भाजी आहे आपण पूर्णपणे वाफेवरती शिजवणार आहोत. याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये. आणि आपण यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवतोय. पाच मिनिटांनंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर भाजी आपल्याला परत एकदा परतून घ्यायची आहे. ही भाजी जर तुम्ही घरामध्ये करत नसाल तर एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही भाजी. ही भाजी जी आहे ती ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तर आता याच्यावरती आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवतोय. 10 मिनिटांनंतर आपली भाजी इथे शिजलेली आहे. आपली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना ही भाजी नक्की आवडेल. आता याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालतोय आणि शेंगादाण्याचा कूट. कांदा लसूण मसाला आणि शेंगादाण्याचा कूट घातल्यानंतर ही जी भाजी आहे तुम्हाला 5 मिनिटांसाठी छान परतून घ्यायची आहे. आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.